नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रवण, संभाषण, वाचन, लेखन या 4 मूलभूत कौशल्यांद्वारे आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करतो, तसेच इतरांशी संवाद साधतो. लिखित भाषा ही प्रकट बोलल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा भिन्न असते. त्यामुळे लिहिणाऱ्याला काही औपचारिक बाबी लक्षात ठेवूनच लेखन करावे लागते. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन या 4 मूलभूत कौशल्यांपैकी लेखन हे कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. वर्गात वेगवेगळे अध्ययन अनुभव देत असताना आपल्या असे लक्षात येते की विद्यार्थी अनुलेखनात फारशा चुका करीत नाहीत, पण मात्र श्रुतलेखनात विद्यार्थी चुकतात. ते का? श्रुतलेखन करीत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या बाबी आपण शिकविल्या पाहिजे याचेही ध्यान आपण ठेवायला हवे. तर इयत्ता 2रीसाठी श्रुतलेखन कौशल्याअंतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 11 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य ऐकून विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो. या स्तराकरिता आपण आज श्रुतलेखनाचे महत्त्व पहिले समजून घेऊया. श्रुतलेखनास लक्षपूर्वक ऐकून लिहावे लागते. या लक्षपूर्वक जर ऐकून आपण लिहिले नाही तर विद्यार्थ्यांच्या चुका होतात. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकण्याने विद्यार्थ्यांची श्रवणशक्ती, एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांची शब्दलेखन कौशल्य सुधारते. श्रुतलेखनामुळे वाक्यरचना सुधारते. श्रुतलेखनामुळे विद्यार्थी शब्द व वाक्यांची योग्य मांडणी शिकतात. वाक्य कसे लिहायचे, कुठल्या क्रमाने लिहायचे, शब्द कुठे टाकायचा, ह्या मांडणीची विद्यार्थ्यांना माहिती होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन सुधारते. सर्जनशीलता व कल्पनाशक्ती वापरण्यास संधी मिळते. श्रुतलेखन घेत असताना केवळ ऐका व लिहा याच प्रकारात जर आपण सराव दिला तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढणार नाही. चित्रकार्ड देऊन जर आपण त्यांना त्याविषयी बोलायला लावले, एखादं वाक्य बोलायला लावलं तर विद्यार्थी कल्पकतेने विचार करतील आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता नक्कीच वाढेल. म्हणून श्रुतलेखन महत्त्वाचे आहे. श्रुतलेखनामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास होतो. मौखिक भाषा, लेखन, वाचन या सगळ्यांमध्ये समतोल साधण्याचं काम श्रुतलेखनामुळे होत असते. श्रुतलेखन करताना विद्यार्थी केवळ लिहित नाही तर मनात त्याचं वाचन सुरू असते. त्या वाचन सुरू असल्यामुळे एकाच वेळी वाचन, लेखन ह्या क्रियांमध्ये समतोल साधला जातो. म्हणून श्रुतलेखनामुळे भाषिक कौशल्य विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाचा सराव देताना आपल्या असे लक्षात येते की पहिल्यांदा जर श्रुतलेखन घेतलं तर विद्यार्थी काही ना काहीतरी चुकतात. मग नियमित जर आपण त्याचा सराव घेतला तर चुका आणि शिका या सूत्राद्वारे विद्यार्थ्यांचं प्रत्याभरण होते. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग त्यात असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. भाषिक विकासामध्ये श्रुतलेखनाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण जर विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे सराव दिला तर विद्यार्थ्यांचे श्रुतलेखन कौशल्य नक्कीच सुधारते. इयत्ता 2रीचा वयोगट हा लहान आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या त्या आज आपण समजून घेऊया. विद्यार्थ्यांना श्रुतलेखनात येणारी पहिली अडचण आहे स्वरचिन्ह विरहित व स्वरचिन्हयुक्त शब्दांचा विद्यार्थ्यांना पुरेसा सराव नसतो. जर आपण विद्यार्थ्यांना स्वरचिन्हयुक्त व स्वरचिन्ह विरहित शब्दांचा पुरेसा सराव दिला नाही तर विद्यार्थी नक्कीच चुकतात. मी सांगते, तुम्ही ऐका व लिहा असंच जर आपण त्यांना केलं तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाची ही प्रक्रिया कंटाळवाणी व नीरस वाटते. जेव्हा शब्द विद्यार्थ्यांना परिचित नसतात तेव्हा विद्यार्थी चुकतात. विद्यार्थ्यांच्या परिचित असलेले शब्द, त्यांच्या भावविश्वाशी निगडीत असलेले जर शब्द आपण सांगितले व लिहायला दिले तर विद्यार्थी फारशा चुका करणार नाही. जर एखादा पाठ घेतला आपण, जसा वडेश बहरला इयत्ता 2रीला पाठ आहे, त्या पाठावर जर आपण विद्यार्थ्यांना शब्द सांगितले व लिहिले, शब्द विद्यार्थ्यांच्या परिचित आहेत, मग विद्यार्थी नक्कीच ते परिचित शब्द आठवून लिहितील. म्हणजे विद्यार्थ्यांना परिचित असलेल्या शब्दांपासून सुरुवात करून श्रुतलेखनाची सुरुवात करणे अत्यावश्यक ठरते. मुलांच्या ऐकण्यात व बोलण्यात होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थी श्रुतलेखनात चुकतात. विद्यार्थ्यांची अवधान क्षमता कमी असल्यामुळे त्यांचं आपल्या बोलण्याकडे जर लक्ष केंद्रित नसेल, एकाग्रता कमी असेल तर ते आपण सांगितलेल्या शब्दांचे उच्चार नीट ऐकणार नाही आणि नीट न ऐकल्यामुळे विद्यार्थी चुकतील. जर विद्यार्थ्यांना विरामचिन्हाची माहिती नसेल तर विद्यार्थी त्या विरामचिन्हाचा उपयोग त्यांच्या श्रुतलेखनात करणार नाहीत. जर पूर्णविराम ह्या विरामचिन्हाचं विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर विद्यार्थ्यांना एखादं आपण वाक्य जर सांगितलं तर शेवटच्या शब्दाला पूर्णविराम न देता ते पुढल्या वाक्याला ते जोडतील आणि अशा प्रकारे ही चूक होईल. मग ह्या चुकांची पुनरावृत्ती होईल. म्हणून विद्यार्थ्यांना प्रथम
विरामचिन्हांची पूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर इयत्ता दुसरीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांची अवधान क्षमता व एकाग्रता कमी असते. काही वेगळ्या कृती घ्याव्या लागतील. मग विद्यार्थ्यांचं अवधान कसं टिकून राहील याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. श्रुतलेखनात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांसाठी कार्यनीती राबविली तर श्रुतलेखनाचे ध्येय सहज साध्य होणार नाही का? तर आपण श्रुतलेखनासाठी कोणती वेगळी कार्यनीती राबवायची ते आज आपण बघूया. विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनात विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, त्यात गोडी वाटावी यासाठी श्रुतलेखनाची कार्यनीती कशी योजायची, त्याचं नियोजन कसं करायचं ते आज आपण बघूया. श्रुतलेखनाची कार्यनीती आनंददायी असावी. विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाच्या कृतीतून आनंद वाटला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यात गोडी आली पाहिजे अशाच कृतींचा अंतर्भाव आपण त्या श्रुतलेखनात करायला हवा. विद्यार्थ्यांसाठी ज्या कृती आपण योजतो, खेळ योजतो, त्यात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. कृतीयुक्त कृती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात आनंद वाटेल आणि विद्यार्थी आवडीने त्या श्रुतलेखनात सहभागी होतील. पुढली कार्यनीती आहे सोप्याकडून कठीणाकडे. ह्या सूत्राचा नक्कीच वापर करायला पाहिजे. का? तर विद्यार्थ्यांना परिचित असणारे सोपे सोपे शब्द, त्यांच्या पाठात आलेले, त्यांच्या भावविश्वाशी निगडीत असलेले जर शब्द आपण वापरले तर विद्यार्थी सहज लिहू शकतात आणि त्यांना सहज लिहिल्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटतो आणि प्रोत्साहन मिळते आणि विद्यार्थ्यांचं पुढे श्रुतलेखन नक्कीच सुधारते. पुढे कार्यनीतीमध्ये कुठल्या घटकाचा समावेश करावा? तर श्रवणशक्ती व शब्दलेखन कौशल्य वाढविणारी विद्यार्थ्यांची कार्यनीती योजावी. विद्यार्थ्यांची श्रवणशक्ती वाढवायची आहे आपल्याला. एकदाच विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकायला लागले की ते लिहायला लागतात आणि लिहायला लागल्यामुळे लेखनाचा वेग वाढतो. त्यामुळे शब्दलेखन कौशल्य वाढविण्यासाठी तशा प्रकारचे शब्द आपल्याला घ्यावे लागतील. तर मग विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाची गोडी वाटायला हवी यासाठी कुठले खेळ घेतले पाहिजे, कुठल्या कृती घेतल्या पाहिजे याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत.